Then next, biological tools which are used in the gene cloning means the recombinant DNA technology. These biological tools are different types of the enzymes, then cloning vectors and the competent host. First of all, the enzymes. See here, various types of the enzymes are used in the gene cloning means the recombinant DNA technology, and these enzymes are nothing but the lysozymes, then nucleases. These nucleases may be endonucleases or exonucleases. Then restriction endonucleases, DNA ligase, alkaline phosphatase and the reverse transcriptase. हे सगळे जे एन्झाईम्स आहेत हे एन्झाईम्स रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये वापरले जातात, म्हणजेच जीन क्लोनिंगमध्ये वापरले जातात. त्यामधले हे जे न्यूक्लिएजेस आहेत, दीज न्यूक्लिएजेस आर दी व्हेरी मच इम्पॉर्टंट और दी सिग्निफिकंट enzymes which are used in the recombinant DNA technology, and these nucleases are of two types, endonucleases and the exonucleases. आता हे जे एंडोन्यूक्लिएजेस आणि एक्झोन्यूक्लिएजेस एन्झाईम्स आहेत ते नेमके काय, दीज आर दी रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस एन्झाईम्स. हियर रिस्ट्रिक्शन म्हणजे स्पेसिफिक साईटलाच ते काय करतात, DNA क्लीव करतात, ब्रेक करतात, कट करतात, म्हणून त्यांना रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस एन्झाईम म्हणतात. देन DNA लायगेज, हे जे DNA लायगेज आहे त्याचा रोल आपण DNA रिप्लिकेशनमध्ये बघितलेला आहे. DNA रिप्लिकेशन मधले जे ओकॅझकी फ्रॅगमेंट्स आहेत हे फ्रॅगमेंट्स एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी DNA लायगेजचा यूज होतो. तसंच हे DNA लायगेजचा यूज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये होतो. Then alkaline phosphatase, reverse transcriptase. These enzymes are also used in the recombinant DNA technology, means the gene cloning. Out of these, first is the restriction enzymes. Here, these are the restriction endonucleases, means the restriction enzymes, and these restriction enzymes cuts or cleaves the phosphodiester bond of the polynucleotide chain, means of the DNA or RNA molecule. बघा आता हे जे रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स ते नेमकं काय काम करतात, दीज रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स ब्रेक्स और क्लीव्स और कट्स दी phosphodiester bond, means the backbone of the DNA और RNA. DNA किंवा RNA मधला जो फॉस्फोडायस्टर बॉन्ड असतो तो ब्रेक करण्याचं काम करतात आणि म्हणून यांना रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स असं म्हटलेलं आहे. आता हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड कुठं असतो, पर्टिक्युलरली दी ॲडजसंट और दी सक्सेसिव्ह न्यूक्लिओटाइड्स आर कनेक्टेड बाय दी फॉस्फोडायस्टर बॉन्ड. जवळचे दोन जे न्यूक्लिओटाइड्स आहेत DNA मधले किंवा RNA मधले ते जोडण्याचं काम कोण करतं, फॉस्फोडायस्टर बॉन्ड, की ज्यांनी बॅकबोन तयार होतं या DNAचं किंवा RNAचं. हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड रिस्ट्रिक्शन एन्झाईम्सनी काय केला जातो, ब्रेक केला जातो, कट केला जातो किंवा क्लीव केला जातो. Then which are the types of the restriction enzymes? There are two types of the restriction enzymes, exonucleases and the endonucleases. First of all, what is meant by exonucleases? These exonucleases are the enzymes which cut the nucleotides from the ends of the DNA strand. See here, हा जो DNA चा स्ट्रँड आहे त्या DNA च्या स्ट्रँडचे दोन एंड असणार आहेत. ह्या दोन्ही एंड कडून जेव्हा DNA कट केला जातो ज्या एन्झाईममुळे त्या एन्झाईमला एक्झोन्यूक्लिएजेस असं म्हणतात. म्हणजे बघा हा DNA चा स्ट्रँड आहे, डबल स्ट्रँडेड DNA चं स्ट्रक्चर आहे. याचं हे एक एंड आहे, हे एक एंड आहे. या एंड कडून म्हणजे या बाजूकडून जर इथून DNA कट झाला किंवा इथून DNA इकडं कट झाला तर ते कट करणारं जे एन्झाईम आहे त्याला म्हणायचं आहे एक्झोन्यूक्लिएजेस. अँड अनदर टाइप ऑफ द एन्झाईम्स आर दी एंडोन्यूक्लिएजेस, अँड दीज एंडोन्यूक्लिएजेस आर दी एन्झाईम्स which cut the nucleotide or the DNA from within or inside. म्हणजे हे जे एंडोन्यूक्लिएजेस जे एन्झाईम्स आहेत ते
हा जो डीएनएचा स्ट्रँड आहे तो एका कडेला किंवा एंडला कट करत नाही, तर मध्ये कुठेतरी कट करतात, मध्ये ब्रेक करतात डीएनएचा स्ट्रँड, म्हणून त्यांना एंडोन्यूक्लिएजेस असं म्हणतात. म्हणजे एंडोन्यूक्लिएजेस एन्झाईम हे मध्ये काय करतात, हा डीएनएचा स्ट्रँड किंवा जो बॅकबोन आहे, फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे, तो बॉन्ड मध्ये ब्रेक करतात, म्हणून यांना एंडोन्यूक्लिएजेस असं म्हणतात. परत एकदा बघा, एक्झोन्यूक्लिएजेस जे एन्झाईम्स आहेत ते डीएनएचा जो स्ट्रँड आहे तो टोकाला किंवा एंडला कट करतात, पण हे जे एंडोन्यूक्लिएजेस आहेत ते डीएनएचा जो स्ट्रँड आहे किंवा आरएनएचा स्ट्रँड आहे तो मधल्या भागात कट करतात, म्हणून त्यांना एंडोन्यूक्लिएजेस असं म्हणतात. Particularly, these nucleases are also called as molecular scissors or the biological scissors. मॉलिक्युलर सीजर्स आहेत, म्हणजे डीएनएचा हा मॉलिक्यूल आहे, तो मॉलिक्यूल एका विशिष्ट साईटला, विशिष्ट पॉइंटला काय केला जातो, ब्रेक केला जातो. दॅट्स वाय दीज आर कॉल्ड एज मॉलिक्युलर सीजर्स. अँड these sites which are recognized by these enzymes are called as recognition sites or the recognition sequences. What is the actual meaning of the recognition sequences or the recognition sites? These are the sites which are recognized by the restriction enzymes. बघा, रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स कडून ज्या साइट्स रिकॉग्नाइज केल्या जातात, ज्या साइट्स आयडेंटिफाय केल्या जातात, त्यांना रिकॉग्निशन साइट्स किंवा रिकॉग्निशन सिक्वेन्सेस म्हणतात. The recognition sequences are the sequences which are recognized by the restriction enzymes, and these recognition sites are of about 4 to 8 nucleotide longs. म्हणजे हे जे रिकॉग्निशन सिक्वेन्सेस किंवा रिकॉग्निशन साइट्स आहेत त्या फक्त 4 ते 8 न्यूक्लिओटाइड एवढ्याच लांबीच्या असतात. मीन्स दीज आर व्हेरी शॉर्ट and these recognition sequences has their specific or particular internal symmetry. त्यांना त्यांची स्वतःची इंटरनल अशी स्पेसिफिक अशी पर्टिक्युलर अशी काय असते, सिमेट्री असते. फॉर एक्झाम्पल दी एन्झाईम EcoRI. बघा, हे जे एन्झाईम आहे EcoRI, हे एन्झाईम काय आहे, एंडोन्यूक्लिएज एन्झाईम आहे. मीन्स इट प्लेज एन इम्पॉर्टंट रोल इन कटिंग दी DNA डुप्लेक्स फ्रॉम इनसाइड दी DNA स्ट्रँड. डीएनएच्या स्ट्रँडच्या मध्ये आतमध्ये हा काय करतो, कट घेतो, म्हणून याला एंडोन्यूक्लिएज एन्झाईम म्हणायचं आहे. आणि हा जो एंडोन्यूक्लिएज एन्झाईम आहे तो नेमकं काय करतो बघा, डीएनए स्ट्रँड कट करतो, पण कुठं, त्याची रिकॉग्निशन साइट कुठं आहे, AG और GA. मीन्स ॲडिनिन आणि ग्वानिन किंवा ग्वानिन आणि ॲडिनिन यामधलं जे फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे, बॅकबोन आहे डीएनएचा, तिथं हे काय केलं जातं, हा बॉन्ड ब्रेक केला जातो या एन्झाईममुळे. मीन्स दिस एन्झाईम इज स्पेसिफिक टू कट or to cleave the phosphodiester bond between the adenine and guanine or guanine and adenine. बघा, guanine आणि adenine किंवा adenine आणि guanine या दोन्ही मधला जो फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे, हाच बॉन्ड काय करतं, हे एन्झाईम ब्रेक करतं. म्हणजे याला रिस्ट्रिक्शन आहे, बॉन्ड कुठं ब्रेक करायचा आहे तो. दॅट्स वाय दीज आर कॉल्ड एज restriction enzymes and these are highly specific. When this enzyme EcoRI attacks the palindromes, then it breaks the each strand at the same site, means at the AG or GA. बघा, आता हा जो एन्झाईम आहे, हा एन्झाईम जेव्हा अटॅक होतो त्यावेळेला हे जे डीएनए डुप्लेक्स आहे तो AG किंवा GA या ठिकाणीच ब्रेक केला जातो. मीन्स इट अटॅक्स ऑन दी पॅलिंड्रोम्स. देन व्हॉट इज मीन बाय पॅलिंड्रोम्स? बघा, पॅलिंड्रोम्स म्हणजे काय आहे आणि या पॅलिंड्रोम्सच्या साईटच्या ठिकाणी हा काय केला जातो, AG आणि GA जिथं बॅकबोन आहे, फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे, तो ब्रेक केला जातो. First of all, what is mean by palindromes?
Palindromes are the sequences of the nucleotides on the DNA which are same when read in opposite directions. हे पॅलिंड्रोम्स म्हणजे काय? असे न्यूक्लिओटाइड्सचे सिक्वेन्सेस आहेत. ते कुठं आहेत? DNA वरती आहेत. आणि त्यांचा न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स कसा आहे? सेम आहे किंवा आयडेंटिकल आहे. तो कशा पद्धतीनं आयडेंटिकल आहे? व्हेन रीड इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे जेव्हा अपोजिट डायरेक्शनने हे पॅलिंड्रोम्स म्हणजेच न्यूक्लिओटाइडचे सिक्वेन्स रीड केले की ते कसे असतात? सेम असतात, आयडेंटिकल असतात. मीन्स दीज सिक्वेन्सेस आर सेम व्हेन रीड इन फॉरवर्ड डायरेक्शन और बॅकवर्ड डायरेक्शन. पुढच्या दिशेने वाचले काय आणि अपोजिट डायरेक्शननी म्हणजे बॅकवर्ड दिशेने म्हणजेच पाठीमागच्या दिशेने वाचले तरी हे सिक्वेन्सेस सेमच असतात. म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे? पॅलिंड्रोम्स. मीन्स दीज पॅलिंड्रोम्स आर दी सिक्वेन्सेस of the nucleotides on DNA which are same when read in 3' direction, 3' to 5' direction or 5' to 3' direction. दोन्ही डायरेक्शननी वाचले तरी ते काय असतात? सेमच असतात. आता याच्यामध्ये बघा हा 3' डायरेक्शन, ही 3' एंड आहे, हे 5' एंड आहे एका स्ट्रँडचं, डबल स्ट्रँडेड DNA. हा 5' एंड आहे, हा 3' एंड आहे. हा सिक्वेन्स बघा CTTAAG म्हणजेच सायटोसिन, थायमिन, थायमिन, ॲडेनिन, ॲडेनिन, ग्वानिन. या पद्धतीनं आपण या फॉरवर्ड डायरेक्शननी वाचला. आता हा सिक्वेन्स आपण या डायरेक्शननी म्हणजेच बॅकवर्ड डायरेक्शननी वाचला तर सायटोसिन, थायमिन, थायमिन, ॲडेनिन, ॲडेनिन, ग्वानिन म्हणजे CTTAAG. हा जो सिक्वेन्स आहे फॉरवर्ड डायरेक्शननी वाचला काय आणि बॅकवर्ड डायरेक्शननी वाचला काय? तो सेमच आहे. म्हणजे CTTAAG आणि CTTAAG कसाही वाचला तरी त्याचा सिक्वेन्स बदलत नाही. म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे? रिकॉग्निशन साइट्स म्हणायचे आहेत. म्हणजेच हा काय? रिकॉग्निशन सिक्वेन्स आहे. म्हणजेच हा काय? पॅलिंड्रोम आहे. सियर palindrome is the sequence of nucleotide on DNA which is same when read in opposite direction or when read in forward direction or backward direction. कुठल्याही डायरेक्शननी वाचला तर हा जो सिक्वेन्स आहे तो सारखा असतो, आयडेंटिकल असतो. आणि अशा सिक्वेन्सेसना काय म्हणायचं आहे? रिकॉग्निशन सिक्वेन्सेस म्हणायचं आहे किंवा रिकॉग्निशन साइट्स म्हणायचं आहे किंवा त्याला पॅलिंड्रोम्स म्हणतात. आणि या पॅलिंड्रोमच्या साइटच्या ठिकाणीच काय केला जातो? DNA क्लीव केला जातो, कट केला जातो, ब्रेक केला जातो बाय दी ॲक्शन ऑफ न्यूक्लिएजेस. देन फॉर एक्झाम्पल सियर मॅडम हा वर्ड आहे बघा, MADAM असा वाजला तरी मॅडमच होणार आहे आणि असा वाचला तरी बॅकवर्ड डायरेक्शननी MADAM मॅडम. म्हणजे हा जो वर्ड आहे तो फॉरवर्ड डायरेक्शननी रीड करा किंवा बॅकवर्ड डायरेक्शननी रीड करा, त्याचे सिक्वेन्स बदलत नाही, त्याचं मीनिंग बदलत नाही. अशा पद्धतीचे जे सिक्वेन्सेस न्यूक्लिओटाइडचे सिक्वेन्सेस DNA वरती असतात त्यांना आपण काय म्हणतो? पॅलिंड्रोम्स म्हणतो. देन मोड ऑफ ॲक्शन ऑफ EcoRI टू क्लीव DNA. हे जे इस्रेशी कोलाय RI हे रिस्ट्रिक्शन एन्झाईम आहे, न्यूक्लिएजेस आहे. याचा DNA कट करण्यामध्ये कसा रोल आहे बघा, त्याचं मोड ऑफ ॲक्शन कशी आहे बघा. सी दिस इज द डबल स्टँडर्ड DNA. दिस इज द 3' एंड ऑफ वन स्ट्रँड and this is the 5' end of that strand. Then another strand, this is the 5' end, this is the 3' end. हे डबल स्टँडर्ड DNAचं स्ट्रक्चर आहे. ह्या तुमच्या काय आहेत? नायट्रोजन बेसेसच्या बेस पेअर्स आहेत. आता बघा इथं हा पॅलिंड्रोम दाखवलेला आहे म्हणजेच काय आहे? हा रिकॉग्निशन साइट आहे किंवा रिकॉग्निशन सिक्वेन्स आहे. त्याचा सिक्वेन्स कसा आहे बघा, GAATTC. मगाशी आपण जो पॅलिंड्रोम घेतला तोच आहे किंवा रिकॉग्निशन साइट म्हणायचं आहे किंवा रिकॉग्निशन सिक्वेन्स म्हणायचं आहे. मी फॉरवर्ड डायरेक्शननी वाचला तर GAATTC आहे, बॅकवर्ड डायरेक्शननी वाचला तर
GAATTC असा सेम सिक्वेन्स आहे. मीन्स इट इज द रिकॉग्निशन सिक्वेन्स. व्हेन रिस्ट्रिक्शन एन्झाईम E. coli म्हणायचं आहे. हे रिस्ट्रिक्शन एन्झाईम आहे. व्हेन दिस रिस्ट्रिक्शन एन्झाईम attacks on these restriction sites or the recognition sites or the palindromes, this enzyme break the phosphodiester bond of the DNA duplex at the GA or the AG bond बघा, or GA or AG sequence. जिथं GA किंवा AG चा सिक्वेन्स आहे तिथं हा जो फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे तो फॉस्फोडायस्टर बॉन्ड काय केला जातो, कट केला जातो. कशामुळं? या रिस्ट्रिक्शन एन्झाईममुळं. हे रिस्ट्रिक्शन एन्झाईम कोणतं आहे? EcoRI. बघा, हे जे एन्झाईम आहे ते एन्झाईम इथं दाखवलेलं आहे आणि या एन्झाईमची ॲक्शन झाल्यानंतर हा जो DNA डुप्लेक्स आहे तो DNA डुप्लेक्स कशा पद्धतीनं ब्रेक होतोय बघा. बघा, इथं हे ग्वानिन आहे, इथं ॲडिनिन आहे. इथला जो बॅकबोन आहे फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे DNA स्ट्रँडचा तो ब्रेक झालेला आहे. नंतर इथं AG आहे, तर इथला हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड म्हणजेच DNAचं बॅकबोन आहे ते ब्रेक झालेलं आहे. म्हणजेच हे जे रिस्ट्रिक्शन एन्झाईम आहे याची ॲक्शन झाल्यानंतर आपल्याला कसा सिक्वेन्स मिळतोय बघा. इथं ग्वानिन इथून तुटलेलं आहे, ब्रेक झालेलं आहे आणि AATCC असे हे सिक्वेन्स सलग आहे. या स्ट्रँडवरती कसा सिक्वेन्स आहे? CTTAA हा सलग आहे. इथं ब्रेक झाला आणि हा G एकटाच इकडं काय झाला, इथून बाजूला झालेला आहे. म्हणजे बघा, this is the 3' end and the 5' end of the one strand of the DNA and the sequence is the CTTAA आणि हा G. या AG मधला हा जो एरोनी दाखवलेला जो पार्ट आहे तो काय इथं ब्रेक झालेला आहे, फॉस्फोडायस्टर बॉन्ड इथं जो दाखवलेला आहे तो. नंतर 5' 3' डायरेक्शन मधला जो स्ट्रँड आहे त्याच्यामध्ये बघा कसं आहे, GA इथला बॉन्ड ब्रेक झालेला आहे आणि AATTC हे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स सलग आहेत. म्हणजे जिथं जिथं AG किंवा GA आहेत तिथं काय करतं, हे जे रिस्ट्रिक्शन EcoRI एन्झाईम आहे ते अटॅक करतं आणि हे फॉस्फोडायस्टर बॅकबोन किंवा फॉस्फोडायस्टर बॉन्ड जो आहे बॅकबोन मधला तो ब्रेक करतं. मीन्स दीज रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स आर स्पेसिफिक because these enzymes break the phosphodiester bond or the backbone of the duplex DNA at the specific site or at the particular site. एका विशिष्ट ठिकाणीच हे काय करतात, कट करतात हे बॅकबोन, म्हणून त्यांना स्पेसिफिक म्हटलेलं आहे. जिथं जिथं AG किंवा GA आहे तिथंच हा काय केला जातो, तिथलाच बॉन्ड हे एन्झाईम कट करतं. दॅट्स वाय दीज आर हायली स्पेसिफिक अँड दीज रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन दी जीन क्लोनिंग और दी रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. म्हणजेच या जीन क्लोनिंगमध्ये किंवा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये काय केला जातो, रिकॉम्बिनंट DNA तयार केला जातो की ज्याच्यामध्ये डिझायर्ड जीन काय केला जातो, इंट्रोड्यूस केला जातो. आणि या प्रोसेसमध्ये हे जे DNAचे कट घेतले जातात ते कट अतिशय महत्त्वाचे असतात. ते कट घेतल्यानंतरच दुसरा डिझायर्ड जीन त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला जातो. दॅट्स वाय दीज रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स आर व्हेरी मच सिग्निफिकंट in the recombinant DNA technology.